कोलकाता में महिला डॉक्टर की रेप के बाद हत्या मामले में इंसाफ और न्याय की गूंज देश के हर कोने में और तेज होती जा रही है। शहर शहर, सड़क सड़क डॉक्टर अपने साथी डॉक्टर के साथ रेप और हत्या के बाद इंसाफ मांग रहे हैं। इंडियन मेडिकल एसोसिएशन ने डॉक्टर के बलात्कार और हत्या तथा उसके बाद हुई तोड़फोड़ के विरोध में देशव्यापी प्रदर्शन का आह्वान किया गया। इसी घटना के विरोध में ठाणे के गडकरी नाट्यगृह से शिवाजी स्मारक तक कैंडल मार्च कर जिजाऊ संगठन महाराष्ट्र ने अपना मुख्य प्रदर्शन कर कैंडल मार्च कर विरोध जताया, जिसमें बड़ी संख्या में महिलाओं और विद्यार्थियों ने सहभाग लिया। इसका आयोजन जिजाऊ संगठन के संस्थापक नीलेश सांबरे के नेतृत्व में किया गया। सगळ्यांना जी सामान्य जनता आहे, सामान्य जनतेसाठी फायद्याचं महिला सुरक्षित असेल अशी आता तसं बघायला गेलं तर हे महिलेवर होतं आणि आज जिजाऊ संघटनेने जे केलंय, आज रॅली काढली, आज श्रद्धांजली आपण त्यांना वाहतोय, हेच एवढं माझं हे म्हणणं आहे। जिजाऊ संघटनेमार्फत आम्ही हे सांगू, ज्या नराधमांनी या मुलींवर, ह्या महिलांवर जे अत्याचार केले त्यांना जागेवर फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करतो। सरकार जरी प्रयत्न करत असले परंतु अस्तित्वात ही कुठलीही घटना नाहीये। जर अस्तित्वात असती तर नवी मुंबईमध्ये जे झालेले प्रकार आहेत त्याच्यात त्या गुन्हेगारांना पण फाशीची शिक्षा झाली असती। आता ह्या दोन महिलांवर पण जे देश सेवेसाठी काम करतात त्या महिलांवर 10 दिवस होऊन गेले तरी अजून कुठलाही व्यक्ती सरकारने ताब्यात घेतलेला नाही आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाहीये। तर सरकारने त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी अशी ही नम्र विनंती। सरकारकडे मागणी करावी की जे हे नराधम करतात की तुम्ही त्यांना कोर्टात बोलवतील, त्यांना तारखावर तारखा देतील, या अशा तारखावर तारखा न देता जेव्हा तो गुन्हेगार समोर येतो त्याला त्वरित कारवाई करावी ही इच्छा। ज्या महिलेवर अत्याचार जिथे झाले तिथे आता त्या लोकांनी तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या बिल्डिंगचा तिथे रिन्युएशन करण्यात आलंय। मग हे योग्य आहे का? हे सरकारला दिसत नाहीये का? जिथे जर महिला सुरक्षित नाही मग तिथे दुसऱ्या मुली ऍडमिशन घेणारच ना, मग त्या कशा घेणार? मग हे सर्व सरकारने याची नोंद घ्यावी, असं न करता जे योग्य आहे ते करावं। डॉक्टर एकाकडे लोकांचा जीव वाचवतात आणि त्यांचा जीव सध्या धोक्यात आहे। हा, म्हणजे हे असं करतात त्यांना फक्त फाशीची शिक्षा, म्हणजे आता जी नर्स, जी डॉक्टर आपली महिला भगिनी गेली ती तडपडून गेली, असं नाही नुसतं तिच्यावर बलात्कार केला, तिचा खून केला, तिच्या मांड्या पाकल्या, तिचा चष्मा डोळ्यात काचा जाईपर्यंत केलं, मग त्याला पण तसंच यातना भोगून मारलं पाहिजे। आणि असा सुरक्षित कायदा म्हणजे त्वरित काढला पाहिजे सरकारने, का त्या नराधमाला त्या भीती वाटली पाहिजे त्या कायद्याचीच, का असं केलं तर आपल्याला असं होईलच। म्हणजे त्या कायद्याने काय होतं आपल्याला आता माहिती आहे, हा कायदा आपल्याला पकडल्यावर असं होणारच आहे, त्याला तरी ते भीती